नमस्कार, मी अनिरुद्ध मराठे. आज आपण भगवद्गीतेच्या पठणाचा हा व्हिडिओ करणार आहोत. मागच्या रविवारी मी एक व्हिडिओ केला होता. मुख्य हेतू या व्हिडिओचा असा आहे की भगवद्गीता जे श्रद्धावान आहे, ज्यांची ईश्वरावर श्रद्धा आहे किंवा ज्यांना भगवद्गीतेविषयी आस्था आहे, भगवद्गीतेमध्ये काय लिहिलंय, ती वाचायची कशी, त्याचा अर्थ कसा समजून घ्यायचा, अशी आस्था आहे, अशा लोकांसाठी मी हा व्हिडिओ करतो आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये भगवद्गीतेवरचं प्रवचन हा विषय या व्हिडिओचा नाही, तर भगवद्गीता म्हणायची कशी, तिचा अर्थ कसा जाणून घ्यायचा, हा या व्हिडिओचं प्रयोजन आहे. तर आज आपण भगवद्गीतेतला पहिला अध्याय 6 ते 10 श्लोक हे आज आपण बघणार आहोत. ओम श्री परमात्मने नमः. युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम. नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः. अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च. अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः. नानाशस्त्रप्रहरणः सर्वे युद्धविशारदाः. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम्. पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम्. हरि ओम. आपण पहिला अध्याय बघत आहोत आणि पहिल्या अध्यायातले पहिले 5 श्लोक जे आपण मागच्या वेळेला पाहिले, त्यामध्ये दुर्योधन हा द्रोणाचार्यांना युद्धाबद्दल माहिती देतो आहे आणि संजय ही माहिती धृतराष्ट्राला सांगतोय. आणि पहिल्या 5 श्लोकांमध्ये आपण पाहिलं होतं की दुर्योधनाने पांडवांच्या सैन्याबद्दल माहिती द्यायला सुरुवात केलेली होती आणि त्याचंच हे पुढचे जे 5 श्लोक आहेत 6 ते 10 ते तिथपासूनच सुरू होतात. तर 6वा श्लोक असा आहे, युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान. आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं की संस्कृतमध्ये आपल्याला संधी विग्रह करता आला पाहिजे आणि अन्वय लावता आला पाहिजे, म्हणजे त्याचा अर्थ कळतो. तर युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान. युधामन्यु म्हणजे युधामन्यू, च म्हणजे आणि, विक्रांत विक्रांत म्हणजे पराक्रमी असा, उत्तमौजाः च वीर्यवान. विक्रांत म्हणजे पराक्रमी असा उत्तमौजा आणि वीर्यवान अत्यंत वीर असलेला. त्याच्या पुढे असं आहे सौभद्रः द्रौपदेयाश्च द्रौपदेयाः च सर्व एव महारथाः. की युधामन्यू आणि पराक्रमी उत्तमौजा. युधामन्यू आणि उत्तमौजा हे दोघं जण जे वीर होते ना, त्यांच्याकडे अर्जुनाच्या रथाचं संरक्षण करण्याची जबाबदारी होती. तर युधामन्यू आणि उत्तमौजा असे, पराक्रमी उत्तमौजा, विक्रांत उत्तमौजा असे, आणि वीर्यवान सौभद्रः. वीर्यवान सौभद्र म्हणजे सुभद्रेचा मुलगा. सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू, त्याचा दुसरं नाव सौभद्र. तर सुभद्रा ही श्रीकृष्णाची बहीण आणि अर्जुनाची पत्नी, आणि अभिमन्यूची हत्या कशी करण्यात आली युद्धात हे आपल्याला माहिती आहे. तर तो वीर्यवान सौभद्रा असं दुर्योधन त्याला म्हणतो. द्रौपदेयः च आणि द्रौपदेयः आणि द्रौपदीची 5 मुलं. म्हणजे सौभद्र हा जो आहे, अभिमन्यू जो आहे, तो सुभद्रेचा पुत्र आहे आणि द्रौपदीची 5 मुलं. तर द्रौपदीची 5 मुलं कोण, त्याचा उल्लेख इथं आलेला नाही, पण प्रतिविंध्य
जो धर्मराजाचा पुत्र होता, द्रौपदीला धर्मराजापासून झालेला पुत्र प्रतिविंध्य किंवा युधिष्ठिरापासून झालेला पुत्र, सूतसोम हा भीमापासून झालेला पुत्र होता, श्रुतकर्मा हा अर्जुनापासून झालेला पुत्र होता, शतनिक हा नकुलापासून झालेला पुत्र होता आणि श्रुतसेन सहदेवापासून झालेला पुत्र होता. हे 5 जे पुत्र आहेत त्यांना द्रौपदेयाश्च असं दुर्योधनांनी म्हटलेलं आहे. द्रौपदेयश्च सर्व एव महारथा, आणि हे सर्व मोठे महारथी आहेत. आपण जर का महाभारताचा अभ्यास केला तर त्यात रथी महारथी मराठीत ही म्हण आहे किंवा प्रचलित शब्दप्रयोग आहे, रथी महारथी. रथी हे महारथींच्या पेक्षा कनिष्ठ दर्जाचे, महारथी हे त्याच्याहून कौशल्य असलेले असे. ते हे सर्व महारथी आहेत असं दुर्योधन द्रोणाचार्यांना सांगतो. आणि आता 7वा श्लोक बघूया. अस्माकंतु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम. अस्माकम तू आता म्हणजे तू म्हणजे आता, अस्माकम तू विशिष्टा ये, जे विशेष असे जे आहेत ते ये त्यांना, ये तान निबोध द्विजोत्तम, त्यांची माहिती मी तुम्हाला सांगतो. त्यांची माहिती मी द्विजोत्तम म्हणजे ब्राह्मण श्रेष्ठ. ब्राह्मण श्रेष्ठ द्रोणाचार्यांना तो असं म्हणतो की आता आमच्याकडचे जे विशेष असे सैनिक आहेत किंवा योद्धे आहेत त्यांची माहिती मी तुम्हाला सांगतो. आणि त्याची सुरुवात तो कसं करतो आणि पुढे तो काय म्हणतो, नायका मम सैन्यस्य संज्ञार्थम तान ब्रवीमि ते. मम सैन्यस्य नायका, माझ्या सैन्याचे जे नायक आहेत, जे शूरवीर योद्धे आहेत, ते संज्ञार्थम त्यांची ओळख तुम्हाला करून देण्यासाठी तान ब्रवीमि ते, त्यांची नावं मी तुम्हाला ब्रवीमि ते सांगतो, बोलतो. त्याच्यानंतरचा 8वा जो श्लोक आहे तो असा, भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजयः. भवान भीष्म हा च, भवान म्हणजे आपण, तो द्रोणाचार्यांना म्हणतो भवान आपण. भवान च भीष्म हा आपण आणि भीष्म, च कर्ण हा आणि कर्ण, च कृप हा कृपाचार्य आणि कृपाचार्य, समितिंजय हा म्हणजे ज्याने युद्धात पराभवाचं नाव पाहिलेलं नाही, पराभवाचा चेहरा पाहिला नाही असा कोण, अश्वत्थामा. अश्वत्थामा द्रोणाचार्यांचाच पुत्र. च विकर्ण हा, विकर्ण हा एकमेव कौरव होता की ज्याने द्रौपदीच्या वस्त्रहरणाला विरोध केला. हा विकर्ण हा एकमेव कौरव होता. बाकीचे सगळे गप्प बसले, पांडवांसकट सगळे गप्प बसले, पण विकर्ण हा एकमेव असा कौरव पांडवांमधला माणूस होता की ज्याने द्रौपदीच्या वस्त्रहरणाला विरोध केला. हा दुर्योधनाचाच भाऊ. अश्वत्थामा च विकर्ण सौमदत्ती तथैव च, आणि सौमदत्ती म्हणजे सौमदत्ताचा पुत्र, तो कोण, भूरिश्रवा त्याचं नाव, पण त्याचा सौमदत्ताचा पुत्र तो भूरिश्रवा, हे माझ्या बाजूचे वीर आहेत. श्लोक 9वा. अन्येच बहव शूरा मदर्थे त्यक्त जीविताः. मदर्थे, बघा दुर्योधन म्हणतोय माझ्यासाठी म्हणजे हे युद्ध आता कौरव पांडवांचं बाजूला राहिलं आणि दुर्योधन म्हणतो माझ्यासाठी मदर्थे अन्येच बहव शूराः, इतरही अनेक खूप बहुसंख्य असे शूरवीर योद्धे मदर्थे त्यक्त जीविताः, माझ्यासाठी जीव द्यायला तयार झालेले आहेत. नाना शस्त्र प्रहरणाः, आणि ते कसे आहेत तर नाना शस्त्रांमध्ये प्रहरणाः, नाना शस्त्रांमध्ये ते विपूर्ण आहेत. सर्वे युद्ध विशारदाः, आणि सर्वे युद्धामध्ये विशारद म्हणजे युद्धामध्ये अत्यंत कौशल्य असलेले असे अन्य अनेक बहुसंख्य किंवा अन्य अनेक योद्धे माझ्यासाठी, दुर्योधनासाठी जीव द्यायला तयार झालेले आहेत. त्याच्यानंतरचा जो 10वा श्लोक आहे तो फार सुरेख श्लोक आहे. दुर्योधन असं म्हणतो,
अपर्याप्तम तदस्माकम बलम भीष्माभिरक्षितम. तो असं म्हणतो अपर्याप्तम. कौरवांची संख्या ही पांडवांच्या संख्येच्या तुलनेत अतिशय मोठी होती. अपर्याप्तम म्हणजे खूपच मोठी असलेली, अमर्याद, अजिंक्य अशी ही अपर्याप्तम. तत् अस्माकम बलम. ते अपर्याप्तम, अमर्याद आणि थोडं अजिंक्य देखील असं आपण म्हणू शकू. तत् अपर्याप्तम तत् अस्माकम बलम. आमचं सैन्य, अमर्याद अजिंक्य असलेलं आमचं सैन्य, बलम भीष्म हा अभिरक्षितम. भीष्माभिरक्षितम. हे भीष्मांनी त्याचं रक्षण केलेलं आहे. हा श्लोक महत्वाचा याच्यासाठी की जोपर्यंत भीष्म हे कौरवांच्या बाजूने लढत होते तोपर्यंत पांडवांना विजय मिळत नव्हता. भीष्मांचा पराभव करणं हे पांडवांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं ठरलं की याच्यासाठी त्यांनी पुढे शिखंडीला आणलं. तो विषय नाही, पण हे जे म्हणलंय की नाही ते अक्षरशः शब्दशः खरं आहे की अपर्याप्तम तदस्माकम तत् अस्माकम बलम. जे त्यात म्हणजे ते आमच्या बाजूचं सैन्य, बलम भीष्म हा अभिरक्षितम. भीष्मांनी रक्षण केलेलं सैन्य अपर्याप्तम. ते अपर्याप्त आहे, अमर्याद आहे आणि अजिंक्य आहे. आणि मग तो पांडवांच्या सैन्याबद्दल दुर्योधन असं म्हणतो पर्याप्तम त्विदमे तेषाम. पर्याप्तम तू इदम एषाम. त्विदमे तेषाम तू इदम एषाम. पर्याप्तम तू इदम एषाम. परंतु इदम हे एषाम म्हणजे ह्यांचं, बलम म्हणजे सैन्य कसं आहे, पर्याप्तम आहे, ते मर्यादित आहे आणि ते हरणारं असं आहे. आणि ते कोणी, त्याचं रक्षण कोणी केलंय, भीमाभिरक्षितम. भीम हा अभिरक्षितम. भीमाने रक्षण केलेलं पांडवांचं मर्यादित असं जे सैन्य आहे ते पराजय करणार, ज्याचा पराजय होईल असं ते सैन्य आहे, असं दुर्योधन द्रोणाचार्यांना सांगतो. इथे आपले पहिले 10 श्लोक पूर्ण झाले. आता मी असं करणार आहे की मी ते श्लोक म्हणेन, मध्ये गॅप घेईन की जेणेकरून तुम्ही माझ्या पाठोपाठ म्हणू शकाल. तुमच्या ठिकाणी तुम्ही जिथे असाल, तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही हे म्हणू शकाल. ओम परमात्मने नमः. युधामन्यश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान. सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. अस्माकं तु विशिष्टाये तान् निबोध द्विजोत्तम. नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः. अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च. अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः. नानाशस्त्रप्रहरणः सर्वे युद्धविशारदाः. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं. पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं. हरि ओम. आपण लोकांना असं वाटेल की कोणत्या प्रकारची आपण गीतेचं पुस्तक घ्यावं, तर हे आहे पंचरत्न गीता म्हणून आहे, गीता प्रेसचं. हे 1993 साली घेतलेलं पुस्तक आहे बरं का. म्हणजे याला आता 35 वर्ष झाली, खिळखिळं झालंय हे. पण हे मला माझ्या वाचनात असतं आणि हे चांगलं पुस्तक आहे.
पण गीता प्रेसची अनेक पुस्तकं आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला अन्वय संधी हे सगळं दिसेल. तर असं, परंतु हे जे पुस्तक आहे की नाही, हे म्हणायला, गीता म्हणायला हे चांगलं पडतं. आणि गीता म्हणताना त्याच्या ह्रस्व दीर्घाकडे तुम्ही लक्ष द्या. त्याच्यानंतर जो विसर्ग असतो, ज्याला 2 टिंब म्हणतात, तो विसर्ग कसा येतो. अकारांत असेल, शब्द अकाराने संपलेला असेल तर त्याच्या पुढे येणारा विसर्ग कसा असतो. शब्द आकाराने आने संपणारा असेल आणि त्याच्या पुढे येणारा विसर्ग असतो तर तो कसा म्हणायचा, हे तुम्ही समजून घ्या. म्हणजे मी जे म्हणतोय तर त्याच्यात मी याचं काटेकोरपणे पालन करायचा प्रयत्न करतो, परंतु मी काही एक्सपर्ट नाही, माझ्याही हातून चुका होऊ शकतात. परंतु तुम्ही जर का गीता तुमच्या डोळ्यासमोर ठेवलीत आणि ह्रस्व दीर्घ ओळखून घेतलं आणि त्याप्रमाणे म्हणायचा प्रयत्न केला तर तुमच्या नक्की लक्षात येईल की मी ह्रस्व दीर्घ कसे उच्चारतो आहे, किंवा आकारांत आणि विसर्ग असेल तर कसं उच्चारण करतोय, आकारांत आणि विसर्ग असेल तर कसं उच्चारण करतो, हे तुमच्या लक्षात येईल. आणि भगवद्गीता आपल्याला वाचता आली पाहिजे, म्हणता आली पाहिजे आणि त्याचा अर्थ समजला पाहिजे, एवढा आपला उद्देश आहे. हरिओम. सर्वं कृष्णार्पणमस्तु. हरिओम.